हाय, हॅलो, नमस्कार. मी सुवर्णा तुम्हा सर्वांचे आजच्या नवीन व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाणीपुरी कशी बनवायची हे पाहणार आहोत. लहान मुलांपासून तर वयस्कर लोकांपर्यंत सर्वांना आवडणारी ही पाणीपुरी कशी बनवायची हे मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी लागणारे गोड पाणी, हिरवे पाणी आणि रगडा कशा प्रकारे बनवणार आहे हे सर्व मी सविस्तरपणे सांगणार आहे. त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर आपण पाणीपुरी बनवूया. इथे मी 2 वाटी पांढरे वाटाणे घेतले आहेत. हे वाटाणे मी 5-6 तास भिजत ठेवले आहेत. त्याऐवजी तुम्ही रात्रभर देखील भिजत घेऊ शकता. त्यानंतर हे वाटाणे मी कुकरला लावणार आहे. त्यासाठी मी वाटाण्यांमध्ये 2 ग्लास पाणी टाकले. त्यानंतर हळद टाकली आणि नंतर मी 1 चमचा मीठ टाकले. आता आपल्याला कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत इथे मी चिंचेचे गोड पाणी करणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी चिंच घेतली आहे. ती चिंच मी 5 मिनिटं भिजत घातली होती. आता आपण चिंच शिजवून घेणार आहोत. चिंच शिजवण्यासाठी आपण इथे अर्धा ग्लास पाणी पण टाकत आहोत. त्यानंतर त्यामध्ये मी आता अर्धा वाटी गूळ टाकणार आहे आणि गूळ आणि चिंच आपल्याला छान अशी 5 ते 10 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. इथे चिंच आणि गूळ छान असे शिजले आहे. त्यानंतर हे चिंच आणि गुळाचे पाणी आपल्याला गाळून घ्यायचे आहे. त्यासाठी मी इथे गाळणी घेतली आहे आणि ते चिंच आणि गुळाचं पाणी मी इथं गाळून घेतलं आहे. गाळून घेतल्यानंतर चमच्याच्या मदतीने आपल्याला छान असं ते चिंच गुळाचं पाणी गाळायचं आहे आणि त्यावरील चिंचेचं साल देखील निघून जाते. आता आपले इथे चिंचेचे पाणी तयार झाले आहे. आता या चिंचेच्या पाण्यामध्ये आपण चाट मसाला, जिरा पावडर, आमचूर पावडर आणि सैंधव मीठ टाकून छान असं चिंचेचं पाणी मिक्स करून घेणार आहे. इथे पाहू शकता तुम्ही आपलं चिंचेचं पाणी छान असं दाटसर झालेलं आहे. आता मी हिरवं पाणी तयार करणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी पुदिना घेतलेला आहे. त्यामध्ये 2 मिरच्या टाकलेल्या आहेत आणि 1 आल्याचा तुकडा देखील टाकलेला आहे. नंतर मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आणि हे सर्व आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी सर्व छान असं बारीक पेस्ट करून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकता छान असं आपलं एक पेस्ट तयार झालेली आहे. ही पेस्ट देखील आपल्याला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायची आहे. म्हणजे कोथिंबीरच्या काड्या वगैरे काही वरती राहिला असेल तर ते सर्व बाहेर निघतं आणि आपल्याला छान असं पाणी तयार होतं. या पाण्यामध्ये आपल्याला 2 ग्लास आणखी पाणी टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मी त्यामध्ये काही बर्फाचे खडे देखील टाकणार आहे. त्यानंतर आपल्याला चाट मसाला, जिरा पावडर, आमचूर पावडर आणि सैंधव मीठ टाकून घ्यायचे आहे आणि लाल तिखट देखील टाकायचं आहे. अशा प्रकारे आपले खूप छान असं हिरवं पाणी देखील तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम टेस्टी दिसत आहे. त्यानंतर मी इथे 4 बटाटे उकडून घेतलेले आहेत. हे बटाटे आपल्याला छान असे मॅश करून घ्यायचे आहेत. मॅश केल्यानंतर आपल्याला इथे 1 कांदा घ्यायचा आहे आणि तो कांदा आपल्याला एकदम बारीक असा चिरून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी काही कोथिंबीर घेतली आहे आणि कोथिंबीर देखील मी एकदम छान अशी बारीक चिरून घेणार आहे. कोथिंबीर ही मी आता बारीक चिरत आहे. तुम्ही पाहू शकता इथे मी अतिशय बारीक अशी कोथिंबीर चिरून घेतली आहे. त्यानंतर मी आता कोथिंबीर आणि कांदा
मॅश केलेल्या बटाट्यामध्ये टाकणार आहे. त्यानंतर मी हे वाटाणे 5-6 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर छान असा आपल्या इथे थंड झालेला आणि तुम्ही पाहू शकता आपले पांढरे वाटाणे अगदी छान असे शिजले आहेत. अगदी मऊसूत शिजले आहेत. आता हे वाटाणे मी बटाट्यामध्ये आणि कांदा कोथिंबीरमध्ये टाकणार आहे. त्यानंतर त्यामध्ये मी जिरा पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, लाल तिखट हे देखील आणि सैंधव मीठ हे देखील टाकणार आहे आणि हे सर्व मिश्रण मी छान असे मिक्स करून घेत आहे. आता इथे आपला पाणीपुरीसाठी लागणारा रगडा तयारच झालेला आहे. तुम्ही पाहू शकता एकदम छान असा इथे रगडा तयार झालेला आहे. आता मी पुऱ्या तळण्यासाठी घेणार आहे. या पुऱ्या मी बाजारामधून रेडीमेड विकत घेऊन आलेल्या आहे. अगदी कुठल्याही स्टोअरमध्ये आपल्याला पुऱ्या मिळून जातात. आता या पुऱ्या मी तळणार आहे. छान अशा पुऱ्या मी इथे तळून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता किती छान अशा टम्म अशा पुऱ्या फुगलेल्या आहेत. आता इथं आपले सर्व पाणी हिरवं पाणी, लाल पाणी, रगडा, पुऱ्या सर्व तळून झालेलं आहे. आता मी तुम्हाला एक पुरी बनवून दाखवणार आहे. अशा प्रकारे आपल्या इथं पाणीपुरी तयार झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे पाणीपुरी बनवा आणि करून खा. पुन्हा भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.